तर महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा तसेच जम्मू काश्मीर विधानसभेच्या रणनीतीसाठी काँग्रेसची दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होतेय। वर्षअखेरीस होणाऱ्या 4 राज्यातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पुढील आठवड्यात 24, 25 आणि 26 तसेच 27 जूनला नवी दिल्लीत एक मोठी बैठक होतीये। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यावेळेस मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होते। या बैठकीला खरगे यांच्याशिवाय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे देखील उपस्थित असतील। या बैठकीला राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती कळतेय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। रौनक, आपण पाहतोय विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच आता काँग्रेसकडून देखील रणनीती आखली जाते। नेमकी काय अपडेट कळते, कशा पद्धतीने बैठक घेतली जाणार आहे? मुख्यतः वर्ष आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे, काँग्रेस पक्षाचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा वाढलेला दिसतोय आणि या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी आता दिल्लीमध्ये 24, 25, 26 आणि 27 तारखेला चारही राज्यांच्या प्रमुखांना राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलवलेलं आहे आणि मुख्यतः या पुढच्या ज्या विधानसभा निवडणुका काही महिन्यानंतर महाराष्ट्रात होत आहेत, तर त्या संदर्भातली चर्चा, रणनीती आखण्यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सुशील कुमार शिंदे सारखे जे महत्वाचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, हे सगळेच त्या दिवशी दिल्लीमध्ये असतील आणि पुढच्या रणनीती संदर्भातली ही चर्चा जी आहे ती होणार आहे। मुख्यतः आपण जर बघितलं तर नाना पटोले जे प्रदेश अध्यक्ष आहे काँग्रेसचे, त्यांची वारंवार अशा स्वरूपाची एक भाषा पाहायला मिळते की काँग्रेसनी एकट्या ही निवडणुकीमध्ये सामोरं जावं। तर काय काँग्रेस श्रेष्ठीला वाटतं, या संपूर्ण संदर्भात या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल आणि निर्णय जो आहे तो घेतला जाईल। अगदीच रौनक, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।